आम्ही भाजप सेनेत झालंय का काय? नाही सेनेला तुम्ही मोठा भाऊ असं म्हणता. आता पवार साहेब खूप मोठे नेते आहेत, मी त्यांच्या स्टेटमेंटवर काय बोलावं, परंतु आम्ही जमिनीवरच आहोत. आम्ही सगळे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, जमिनीवरच आहोत. आपल्या काळामध्ये काय काय झालं हे एकदा त्यांनी तपासून बघावं. अनेक लोकांचं उदाहरण देता येईल, अनेक लोकांचे नावानिशी मी दाखल्याचे त्या ठिकाणी सांगू शकेल की आपल्या काळात आपल्या उजव्या व डाव्या बाजूला असणाऱ्या लोकांनी काय काय पराक्रम केलेत, कसे कसे धंदे केलेत, किती अत्याचार अन्याय केलेत, हे सांगण्याची गरज नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेला. त्यामुळे त्यावर स्टेटमेंट करावं असंही मला काही वाटत नाही. उगाच तर राजकारणाचा भाग म्हणून ते बोलत असतील, परंतु त्यांनी खरंच स्वतःच्या मनाला विचारावं की आपल्या लोकांनी इतकी दिवस काय केलं, काय करत होते, हे त्यांनी तपासून बघायचं आहे. म्हणजे प्रलंबित आहेत याचे प्रामुख्याने निळवंडे आणि कुकडी हे जे 2 प्रकल्प आहेत, त्याच्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहेत, कॅनॉल्स आहेत, हे सर्व कामं अपूर्ण अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे त्याला सुप्रमाण आहे, सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे हे कामं अपूर्ण अवस्थेत आहे. आणि म्हणून या भागातली खरवणी ती खऱ्या अर्थाने रक्तवाहिन्या आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने, आणि ती कामं पूर्ण व्हावीत म्हणून आजची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती. मला वाटतं अतिशय सकारात्मक चर्चा या सर्व विषयांवर या ठिकाणी झालेली आहे. सर्व अधिकारी, पदाधिकारी, आमदार आणि इतरही शेतकरी सर्वांनाच आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं. परंतु अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चांगली चर्चा या ठिकाणी झाली. येत्या अधिवेशनामध्ये या प्रकल्पांसाठी आपल्याला काय तरतूद करता येते, त्याच्यावर किती निधी ठेवता येतो, आणि एक कामं मार्गी लागण्यासाठी काय काय करावं लागेल त्या संदर्भामध्ये सर्व चर्चा या ठिकाणी झाली. त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न सुधारित प्रशासकीय मान्यतेचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पांना निळवंड्याला सुधारित प्रशासकीय मान्यता नाही. जवळजवळ 7-8 वर्ष झाले, 8-10 वर्ष झाले की या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता. कुकडची परिस्थिती तीच आहे कमी अधिक प्रमाणामध्ये, आणि सुप्रमाण असल्यामुळे ही कामं मार्गी लागू शकत नाही. ही खरं यातली अडचण आहे. परंतु आता आम्ही ठरवलेलं आहे शासनाने की लवकरात लवकर या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता द्यायची आहे. याला लागणारा निधी मोठा आहे, त्या निधीची तरतूद लवकर करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी कसं देता येईल, हे प्रकल्प लवकरात लवकर कसे मार्गी लागतील या संदर्भामध्ये आम्ही अतिशय गांभीर्याने विचार करतोय. दाखवायचं आणि पवार साहेबांना सोडायचं का तटकरे साहेबांना सोडायचं अशी आमची कुणाची भूमिका नाही. मी सांगितलं की आम्हाला आकसाने कुठलंही काम करायचं नाही. शासन आकस बुद्धीने कुठलंही काम करत नाही आहे. ज्यांनी चूक केलेली आहे, ज्यांनी अतिशय अक्षम्य गुन्हा केलेला आहे, आर्थिक घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल. मग ते कुणी असो, किती मोठे पदाधिकारी असो, मला वाटतं त्यातून कुणीही वाचणार नाही, हे मी वारंवार सांगतोय. आणि आपल्याला एक 15-20 दिवसामध्ये तुम्ही मोठा भाऊ असं म्हणता. आता पवार साहेब खूप मोठे नेते आहेत, मी त्यांच्या स्टेटमेंटवर काय बोलावं, परंतु आम्ही जमिनीवरच आहोत. आम्ही सगळे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, जमिनीवरच आहोत. आपल्या काळामध्ये काय काय झालं हे एकदा त्यांनी तपासून बघावं. अनेक लोकांचं उदाहरण देता येईल, अनेक लोकांचे नावानिशी मी दाखल्याचे त्या ठिकाणी सांगू शकेल की आपल्या काळात आपल्या उजव्या व डाव्या बाजूला असणाऱ्या लोकांनी काय काय पराक्रम केलेत, कसे कसे धंदे केलेत, किती अत्याचार अन्याय केलेत, हे सांगण्याची गरज नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेला. त्यामुळे त्यावर स्टेटमेंट करावं असंही मला काही वाटत नाही. उगाच तर राजकारणाचा भाग म्हणून ते बोलत असतील, परंतु त्यांनी खरंच स्वतःच्या मनाला विचारावं की आपल्या लोकांनी इतकी दिवस काय केलं, काय करत होते, हे